नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त एक नंबर भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय पहाट. देशभक्ती देशप्रेम संचारले चराचरात. भारत मातेला वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. भारत मातेला वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित आदरणीय पाहुणे, माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या देशप्रेमी बांधवांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 26 जानेवारी भारताचा एक सुवर्ण दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला असला तरी 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थाने भारताला स्वतःची राज्यघटना मिळाली आणि आपला भारत देश एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. मित्रांनो, ही राज्यघटना म्हणजे केवळ एक पुस्तक नसून आपल्या देशाचा आत्मा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या अथक परिश्रमातून तयार झालेली ही घटना आपल्याला समान हक्क आणि कर्तव्य देते. आज आपण ताठ मानेने जगत आहोत कारण आपल्याकडे लोकशाहीचे संरक्षण आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि हे लोकशाही राज्य टिकवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आणि सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. आज या दिनानिमित्त मी त्या सर्व वीरांना आणि सैनिकांना अभिवादन करते, जे सीमेवर उभे राहून आपले रक्षण करत आहेत. फक्त झेंडावंदन करणे म्हणजे देशभक्ती नाही, तर आपला परिसर स्वच्छ ठेवणे, नियमांचे पालन करणे, महिलांचा सन्मान करणे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून वागणे हीच खरी देशभक्ती आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे सामर्थ्य आहे, ते आपण जपले पाहिजे. शेवटी एवढेच म्हणेन, बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो, विश्वात शोभूनी राहो. चला, आज आपण प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करू आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट देश बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.